साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने स्मार्ट सिटी एरियात पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन व रस्ते करण्यात आले आहेत। जोडबावी पेठ परिसर स्मार्ट सिटी एरियात येत असून येथे 4 महिन्यांपूर्वी ड्रेनेज लाईन घालण्यात आली होती। ती लाईन तुंबत असून रस्त्यावर मैला मिश्रित पाणी वाहत आहे। पाणी पुरवठा देखील विस्कळीत होत आहे। एका भागात सकाळी तर एका भागात सायंकाळी पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे अडचण निर्माण होत असल्याने मंगळवारी सकाळी त्या परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केलं। खरेदी करायचे बाकी काहीच नाही, पैसे पण नाही। तुम्हाला काय साहित्य दिलं का? साहित्य गेलं ग्लोव्ज, ड्रेस, कपडे, शूज उद्या काय झालं पण जेव्हा दुकानात काय वाटेल बरोबर तुझे काय झालं, कोणता हात गेला कुठला काय तर लाट झाला पण झालं त्याला जबाबदार कोण असते? आपण महापालिका पण स्मार्ट सिटीच्या कामाबाबत बुधवारी सकाळी कंपनीच्या कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे। स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात कामे करण्यात येत आहेत। जोडबावी पेठेत ड्रेनेज लाईन टाकली गेली आहे। ती भरत असून पाणी रस्त्यावर वाहत आहे। त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे। 4 महिन्यांपूर्वी केलेली ड्रेनेज लाईन भरतेच कशी? यात तांत्रिक चूक असावी किंवा निकृष्ट दर्जा असावा, असं म्हणत नगरसेवक सुरेश पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामावर नाराजी व्यक्त केली। बाहेरच करते किती पिते दारू ओरडलं तर मी तुम्ही पाडायला लाव म्हणते, आम्ही काय करणार म्हणते। कोणी झाडाला येत नाही बघा, इथे 2दा झाडू मारते, 10ला एकदा आणि सकाळी 7ला एकदा। एवढं कचरा आहे, झाडूवालेच नाही तिकडे येत नाही। कोणाला पण आणा इथं माझ्या समोर, मी ते स्वच्छता त्यांनी करून जाते, पण बाहेरच करतात सगळे लोक। हॅलो, 182 जोडपेठ मल्लीनाथ वारद यांच्या घराजवळ ड्रेनेज भरलेलं आहे। अजून ते 6 वाजता भरलेलं आहे। नंतर सुरेश अण्णा पाटील नगरसेवक आले, त्यांनी सर्व हे करून पाणी करून हे केले। ती ड्रेनेज लाईनवाले आत्ता आले। पेठ परिसरामध्ये आज या ठिकाणी ड्रेनेज लाईन भरलेलं आहे। कारण ड्रेनेज लाईनचं काम करून या ठिकाणी 5-6 महिनेही झालेलं नाही। हा संपूर्ण एरिया जोडबापेठ परिसर स्मार्ट सिटीमध्ये असून स्मार्ट सिटीमध्ये ड्रेनेजचं काम, पाण्याचं काम, रस्त्याचं काम, लाईटचं काम हे सर्व काम झालेलं असताना लाईन भरण्यात येऊ नये। लाईन चुकीच्या पद्धतीनं ज्या खोलीत पाहिजे त्या खोलीचा लांबी रुंदी व्यवस्थित घेतलं नाही, निकृष्ट दर्जाचं काम झाल्याने कळून येत आहे। कारण आत्ताच या ठिकाणी वारदांचं लग्न असल्यानं या ठिकाणी त्यांनी फोन करण्यात आल्यावर मी या ठिकाणी आलो, परंतु अनेक ड्रेनेज कनेक्शन उताराच्या भागानं दिलं पाहिजे, चढाच्या भागानं कनेक्शन दिल्यामुळं ड्रेनेज लाईन भरलेले आहेत। काही या ठिकाणी काही भागात आपले पाण्याचे नळ आहेत, परंतु अनेक लोकांनी कायदेशीर नळ घेतलेलं असताना काही लोकांनी या ठिकाणी बेकायदेशीर नळ कनेक्शन आपल्या स्मार्ट सिटीचे जे मक्तेदार आहे त्यांचे लोक बेकायदेशीर कनेक्शन देऊन नळाला पाणीही प्रमाण कमी झालेलं आहे। 2-2 लाईन या ठिकाणी असताना काही लोकांना सकाळी पाणी आहे, काही लोकांना संध्याकाळी पाणी आहे, पाण्याचं प्रेशर कमी आहे असं तक्रार आहे। काही समस्या असतील तर त्यांनी मला 98 50 100 999वर फोन करावं, संपर्क करावं आणि जेणेकरून आपलं काम कोण नगरसेवक करतात का नाही बघू नका। मी जर आजारी असेल, 20 पदा झाला असेल तरी मी लंगडत का होईना, आज वारदांनी फोन केल्याबद्दल कसं आलो तसं मी या ठिकाणी कोणीही फोन करू दे, या प्रभागात सोडा सोलापूर शहरामध्ये मी यायला तयार आहे।